आपण बघतोय की मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप चर्चेत आहे। मुंबईमध्ये 5 दिवस आमरण उपोषण देखील मनोज दादा जरांगे यांनी केलं। त्यावरती गुणरत्न सदावर्ते जे वकील आहेत वारंवार हायकोर्टामध्ये जात होते, त्यावरती पिटिशन दाखल करत होते। कोर्टाचे देखील वेगवेगळे निर्णय येत होते। 1 दिवसाची परमिशन, 2 दिवसाची परमिशन, मुंबई पोलिसांची नोटीस, हा सगळा काही मतळा आपण आता मुंबईच्या त्या आझाद मैदानावरती होताना बघितलं होतं। परंतु एका बाजूला गुणरत्न सदावर्ते प्रोटेस्ट करताना दिसत आहेत, वेगवेगळ्या नोटीस देताना दिसत आहेत, हायकोर्टामध्ये जाताना दिसत आहेत। एवढंच नाही तर हायकोर्टाचे जे जज आहेत ते जज देखील त्यांना टॅक्सीने जावं लागलं होतं, असं त्यांनी माध्यमामध्ये आपण वाचायला बघितलं होतं। परंतु एवढ्या सगळ्या गोष्टींना विरोध होत असताना एका बाजूला जे काही वाजिद खान जे वकील आहेत हे पाटील साहेबांच्या सोबत 2012 पासून आहेत असं त्यांनी मला सांगितलंय। आणि ते वाजिद खान साहेब आता आपल्या सोबत आहेत। भरपूर माध्यमांमध्ये तुम्ही बघितलंय की मराठ्यांना चॉकलेट दिलंय, कोणी म्हणते धनगरांना चॉकलेट दिलंय। हा सगळा काय मुद्दा आहे किंवा ही जी काही हा जो GR भेटलेला आहे त्या GR मध्ये किती तथ्य आहे किंवा हा GR कसा सामान्य लोकांना समजेल, आपण त्या GR ची साध्या आणि सिंपल भाषेमध्ये त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। सर, खऱ्या अर्थानं आपण खूप दिवसानंतर भेटलोय। बरोबर। आता हा GR नक्की काय, कसा आणि साध्या भाषेत आम्हाला तुम्ही सांगायचं। पहिले मी येतो सदावर्ते साहेबांवर। उठायचं की उठसूट मराठ्यांचं आंदोलन काही असेल तरी अर्ज करणे, कोर्टात जाणे, पळणे, याचिका करणे आणि अर्ज देणे। परंतु याच न्यायालयात जेव्हा एखादा सामान्य व्यक्ती अर्ज करतो, ऍप्लिकेशन करतो, बऱ्याच वेळेस याचिका दाखल करतो, तर कोर्ट त्याला विचारतं, अरे बाबा तू सारखं काय येतोय? ओके। म्हणजे त्याची एखादी याचिका चुकली, हे केली की त्याच्यावरती फाईन बसवला जातो। मध्यंतरी आपण ऐकलं असेल हिंदुस्तान आणि भाऊंची याचिका फेटाळली होती। तर काय आहे की पब्लिक लिटिगेशन PIL करताना सुद्धा जज विचार करतो, परंतु सदावर्तेला नेहमीच एंटरटेन केले जातात। अच्छा। दुसरी गोष्ट, हा जो GR आहे तो हा कलम, हा सेक्शन, तो पॅरा समजावून सांगण्यापेक्षा मला जो GR कळला आहे तेवढं मी तुम्हाला माझ्या भाषेत सांगतो। बरोबर। एक मोठा किल्ला जो तटबंदी आहे पूर्ण घेरलेला होता। त्या किल्ल्यामध्ये आज सुद्धा मोठमोठे लोक बसलेले आहेत आरक्षण मिळून। नेते, बरेच लोक असे आतमध्ये बसलेले आहेत, योद्धे बसलेले आहेत। पाटील साहेबांनी त्या किल्ल्याचा दरवाजा तोडला। GRच्या माध्यमातून तुम्हाला असं म्हणायचं म्हणजे हा GR माझ्या मते एक मोठा किल्ला होता, त्या किल्ल्याचा दरवाजा पाटील साहेबांनी तोडलाय। ओके। आता मराठा बांधव माझ्यासारखे जे पाटील साहेबांना सहकार्य करतील, इथून पुढे अजून बऱ्याच गोष्टी मिळवायच्या आहेत। आपल्याला त्या किल्ल्यात जायचं आहे, आपली हक्काची जागा शोधायची आहे, त्या जागेवर राहायचंय, अशी माझी व्याख्या आहे सदरील GR बाबत। परंतु मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं की हा जो काही GR आहे हा म्हणजे सर्व मराठ्यांना OBC मध्ये घेतलाय असातला GR नाहीये। तुमचं जे उदाहरण तुम्ही दिलंय फक्त दरवाजा ओपन झालाय, जायचं काम आपल्याला आहे, जायचं काम मराठ्यांना आहे, हे तुम्हाला सांगायचंय। बरोबर। त्या ह्यामधून असं स्पष्ट होतंय का की जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की सर्व मराठ्यांना आम्ही OBC केलंय अशातला भाग नाही, जे मराठी कुणबी आहेत त्यांना ते सर्टिफिकेट मिळवायचे। आता त्याच मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे। एखादं GR तुम्ही काढतायत, एखादं परिपत्रक तुम्ही काढतायत, ते परिपत्रक असं असं आहे हे एक्सप्लेन करणं आवश्यक होतं। परंतु आतापर्यंत मंत्रालयातून, मुख्यमंत्र्याकडून कुठेही या GR कसा आहे, कसा लागू होईल याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये। म्हणजे आज सुद्धा मराठ्यांना कुठेतरी अंधारात ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे। हे मान्य करताय तुम्ही की कुठेतरी अंधारामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करताय। चालू। मग हा जो मुद्दा आहे, मनोज दादांनी मुंबईमध्ये हे जे त्यांना वेळ दिला होता, अजून 1-2 दिवस उपोषण लांबून हे सगळं क्लिअर करून घ्यायला पाहिजे होतं का? मनोज जरांगे पाटलांच्या निर्णयाबाबत मी काहीच म्हणू शकत नाही। त्यांनी जे केलं ते योग्य केलं। ते आमचे नेते आहेत, मी त्यांचा वकील आहे। ते जे केलंय त्यांनी ते त्यांच्या मते त्यांना जे योग्य वाटलंय आणि त्यांनी सुद्धा आता GR कसा परफेक्ट आहे हे सांगितलंय। या ठिकाणी मी तुम्हाला बसलो तर मी माझी व्याख्या सांगितली। ओके। हा, बरोबर। आणि हा GR एक खूप मोठं दुर्दैव आहे। हा GR सदावर्तेला कळाला, हा GR हाकेला कळाला, ते सांगतात रडून रडून, पण आमच्याच बांधवांना, काही बांधवांना तो कळत नाहीये। बरोबर। पाटील साहेबांनी जे उपोषण केलं त्याच्यातून त्यांनी मिळवलंय। बरोबर।
काय मिळवलंय कसं मिळवलंय हे येणारा काळ सांगेल. परंतु हा ऍडव्होकेट वाजेद खान एवढंच सांगतो की पाटलांनी त्या किल्ल्याचा मेन दरवाजा बुरुज तोडलाय. पाटील आता आपल्याला पाटील घुसायचंय आणि आपल्या हक्काची जागा घ्यायची. पाटील बोलले होते आता जे तुम्ही सांगितलं की आमच्यातल्या काही बांधवांना हा जी.आर. अजून समजला नाहीये. जे तुमच्यातले काही बांधव या जी.आर. ला ट्रोल करतायत त्यांच्यासाठी पाटीलनी सांगितलं होतं की आमच्यातल्या काही बांधवांना मी विचारात घेतलं नाही आणि त्यामुळे हे लोक याच्या विरोधात जी.आर.च्या विरोधात बोलताना दिसतात. एक उपाशी माणूस ज्याच्या पोटात अन्न नाहीये, तो मरायला आलेला आहे, तो किती लोकांना विचारणार. परंतु तुम्ही बघितलं असेल की पाटील साहेबांनी तिथेच ओरडून सामान्य लोकांना ते विचारलेलं आहे. बरोबर. आणि सामान्य लोक म्हणजे हीच मराठ्यांना विचारलंय त्यांनी की समोर बसलेली जनता आहे त्यांच्यापेक्षा अजून दुसरं कोण आहे. हे नेते फिते हे तर येत राहणार आणि जात राहणार, परंतु जनतेला विचारून त्यांनी हे केलेलं आहे. आणि तिथे हा जी.आर. तुम्ही सांगा मला, जी.आर. लागू झाल्यानंतर हाके साहेब ओरडू लागले, बरोबर, रडू लागले, बरोबर, छगन साहेब रडू लागले, बरोबर, सदावर्ते साहेब रडू लागले, बरोबर, असं करून ते रडू लागलेत. याचा अर्थ काहीतरी मिळवलाय ना. बरोबर. धन्यवाद. नक्कीच कारण त्यांनी पाटीलनी पण सांगितलं की जो काही ओबीसी नेते आहेत ते खूप अभ्यासू आहेत आणि ज्या या जी.आर. वरती जर ते काहीतरी बोलताना दिसत आहेत म्हणजे नक्कीच मराठे हे ओबीसी मध्ये गेलेले आहेत. आता ओबीसी आणि मराठे, कारण ओबीसी म्हणजे काय, अदर बॅकवर्ड क्लास, हे कसं काय गणित आहे भरपूर लोकांना अजून माहिती नाहीये. ओबीसी त्यांना असं वाटतं की ही एक वेगळी जात आहे आणि मराठा एक वेगळी जात आहे. ते थोडस आपल्या चॅनलच्या मी माध्यमातून ते एक्सप्लेन करणार नाही, कारण मी वकिलीमध्ये फौजदार एक क्रिमिनल लॉयर आहे. अच्छा. मी पाटलांसाठी जे काही असेल ते फौजदारी काम बघत आलेलो आहे. आतापर्यंत पाटलांसाठी जे काही केलं फौजदारी स्वरूपाचेच काम मी केलेली आहे. आणि हा लढा एवढा महत्वपूर्ण आहे की त्यामध्ये ओबीसी असेल मराठा असेल, तो जो वाद आहे किंवा ते काय आहे ते मला त्यामध्ये पाडायचं नाही. अच्छा. तुम्ही इंस्टाग्राम वरती एक पोस्ट पण केली होती की जे पाटलांना विरोध करताना दिसत आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही आम्हाला शेअर करा. ते काय चॅनलच्या माध्यमातून सांगा. साहजिक आहे, मराठा बांधवांना हे यश मिळवण्यासाठी ते हे लढत असताना ज्या ज्या लोकांनी त्रास दिलेला आहे, आज समाज रडलेला आहे, त्यांना हा ऍडव्होकेट वाजेद खान सोडणार नाही. बरोबर, चालूच राहणार आहे. बरोबर. नक्कीच आपण मराठा आंदोलनाचा जे काही जी.आर. भेटलंय त्या जी.आर. ची एका आणि मुळात 5 लाईन मध्ये त्यांनी एक्सप्लेन केलंय की एका मोठ्या किल्ल्याचा दरवाजा ओपन झालाय. मराठा बांधवांना या किल्ल्याच्या दरवाजाच्या माध्यमातून आतमध्ये जायचंय आणि हे आतमध्ये जाण्यासाठी देखील मुख्यमंत्र्यांनीच प्रयत्न करायचे असं वाजिद खान यांनी आपल्याला सांगितलंय. तर मराठा बांधवांना कुठं नाराज होण्याचंही कारण नाहीये आणि जास्त खुश होण्याचं देखील कारण नाहीये. तुम्हाला दरवाजा ओपन झालाय, परंतु त्या दरवाजाच्या माध्यमातून योग्य डॉक्युमेंट घेऊन योग्य कायद्याची पूर्तता करून त्या दरवाजाच्या आत तुम्हाला जायचंय आणि दरवाजाच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं तुम्हाला आरक्षणाचा लाभ भेटणार आहे असं यांच्या वकील साहेबांच्या बोलण्यातून आपल्याला माहिती मिळाली. मी मेघराज गावरे, तुम्ही बघता क्रांती न्यूज. धन्यवाद सर. नक्कीच आम्ही यानंतर पण भेटत राहू. नक्की सर. मराठा आरक्षणावरती जी काही चर्चा असेल ती आपण करत राहू. धन्यवाद.